ओबीसी जातींच्या केंद्र यादीतल्या क्षुल्लक चुकांचा फटका तब्बल 27 जातीतल्या 2 कोटी लोकांना बसतोय आणि या चुका सुधारण्याची वारंवार विनंती करूनही या चुका सुधारल्या जात नाहीत। त्यामुळे 2 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक शैक्षणिक नोकरीतील आरक्षणाला मुकावं लागतंय। एबीपी माझानं ही बातमी काल प्रसारित केल्यावर सरकार खडबडून जागं झालं। स्पेलिंग मिस्टेकमुळे हा प्रकार होतोय, त्याचा मी स्वतः फॉलोअप घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। तर केंद्रातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहून या वंचितांना न्याय मिळवून देणार अशी हमी मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुसार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे। बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे। छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे। मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री त्यांना सुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे। त्याच्याबद्दल मी फॉलोअप करणार आहे। कालच ती माहिती मला कळलेली आहे। कॉमा स्वल्पविराम वेलांटीमुळे 27 जातीचा त्या ठिकाणी ओबीसीमध्ये अडचणी निर्माण झाल्या। राज्यामध्ये 18 प्रगत जाती, 12 बोलतेदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे। राज्य सरकार फॉलोअप करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।